माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यानंतर रणजितसिंह निंबाळकर हे मतदारसंघात महायुतीमधील विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या समवेत भेटीगाठी घेऊन रचना करताना दिसून येत आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी क्लस्टर हेड प्रशांत परिचारक हे मागील काही दिवस मतदारसंघात नव्हते, ते पक्षाच्या कामासाठी दिल्ली येथे होते असे सांगण्यात आले होते। काल प्रशांत परिचारक हे पंढरपुरात आले असून आज रणजितसिंह निंबाळकर यांनी पंढरपुरात परिचारक यांच्या वाड्यावर जाऊन प्रशांत परिचारक यांची भेट घेतली। माढा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या चर्चा सुरू असतानाच खासदार निंबाळकर यांनी तातडीने परिचारक यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे। कर्ममाध्यमांशी बोलताना माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला जाणार या अफवा असल्याचे सांगत माध्यमांकडे बोट दाखवले। तर मागील वेळीपेक्षा यावेळी 3 लाख मताधिक्याने आपला विजय होणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। पुढची पक्षाची रणनीती ठरवणे आणि माढा मतदारसंघाचा प्रचाराचा कार्यक्रम ठरवणे या संदर्भामध्ये चर्चा झाली होती। प्रशांत मालक 8-10 दिवस नव्हते, त्यानिमित्ताने काय गप्पा गोष्टी आणि मी सोलापूरला निघाले जाता आता मालक आहेत कळल्यानंतर म्हटलं पुढचं नियोजन करून जावं। आता जे प्रसारमाध्यम कापते म्हणते ते 10 मिनिटात परत सांगतात नाही कापत। आता मी काय करणार या सगळ्या गोष्टीला? माढ्या मतदारसंघाचं सगळ्यांचं सूत्र तुमची फार मजबूत आहेत, सूत्र बदलतात, सूत्र करतात, पण आपापल्या वृत्तवाहिनीचा दर्जा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे। अशा बोगस बातम्या लागल्या नाहीत पाहिजे याची काळजी सर्वच आपापल्या वृत्तवाहिनीने घेतली पाहिजे। यूट्यूबच्या माध्यमातून आपण करता किंवा अन्य मेन चॅनलचे जे प्रतिनिधी असेल त्यांनी सुद्धा काय होतं की त्यांचा एक दर्जाच राहिला नाही तर लोक कोला आल्यावर खऱ्या बातम्या पण लोक विश्वास ठेवणार नाहीत। अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची, कारण मी अनेक जणांच्या बातम्या याच्या आधी बघितल्यात आणि नेहमी काय होतं की सकारात्मक असली पाहिजे पत्रकार परिषद किंवा पत्रकारांचे प्रश्न सकारात्मक असले पाहिजे। नकारात्मक बाबीला तुम्ही मलाही त्याच्यावर काम बोलता येत नाही आणि मी स्वतः या कधी नकारात्मक बोलायला मला इंटरेस्ट नसतो। बिलकुल अशी काही चर्चा नाही। आपल्याला त्याची कल्पना आहे की पहिल्या 20च्या यादीमध्ये जिथं कुठलाही वाद नाही, ज्याला क्लिअरन्स असतो, ज्याच्यामध्ये सर्वे झालेला असतो, उमेदवारावर खात्री असते, अशा पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राची उमेदवारी माढ्याची डिक्लेअर झालेली आहे। आणि कुणी किती शंका उत्पन्न केल्या, कुणी काय केल्या, तर मी आज तुम्हाला सांगतो माढा मतदारसंघामधले मागच्या वेळेस 80-90 हजारांनी मी जरी निवडून आलो असलो तर यावेळेस 3 लाखाच्या आत निवडून येणार नाही। सर्वांचा जो सर्वे आहे बाकी सगळ्या 2.5 ते 3 लाखाच्या आसपास मताधिक्य जाईल अशा सगळ्यांचं या ठिकाणी मला जे रिपोर्ट आले त्या पद्धतीने आहे। ग्राउंडचा सर्वे आणि मी एकमेव असा आता या ठिकाणचा खासदार आहे की 6 पैकी 5 विधानसभा सदस्य आणि जवळपास सगळ्या नगर परिषदांचे अध्यक्ष सर्व महत्त्वाची पदाधिकाऱ्यांनी येऊन टेंभुर्णीला परवा सर्व समावेश झाला होता। मोठ्या मनाने त्या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या इथं त्यांनी पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला आणि असं असताना सुद्धा एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करणं आणि नॅरेटिव्ह सेट करताना काही लोकांनी आपापल्या चॅनलची पण काळजी घेतली पाहिजे, कारण त्या व्ह्युअर्सचा विश्वास उडाला तर तुमच्या चॅनलकडे लोकांचा दृष्टिकोन बदलला जाईल। पलटणमध्ये बैठक चालू आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांनी आपल्याला बोललं होतं, तर थोडं त्याची काही मी तुम्हाला सांगतो 6 पण येतील आणि 7 पण येतील, चिंता करू नका। नाही, मी जोपर्यंत मला पक्ष सिग्नल देणार नाही तोपर्यंत मी बोलणार नाही। पक्ष पातळीने त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि मी मागच म्हटले की मोहिते पाटील कुटुंब हे राजकारणामधलं मुरलेलं कुटुंब आहे, ते अशा पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या याला जाणार नाहीत। शेवटी कुटुंबात त्यांच्या बसून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना प्रचंड सहकार्य केलेलं आहे। साखर कारखाने असतील, विधान परिषद असतील, अन्य विकास कामाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी सर्व ताकदपणाला लावून त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांना सहकार्य केले। निश्चितपणे पक्षासाठी आज आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबीय असतील किंवा अन्य सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सहकारी पक्षाचे नेते मंडळी असतील ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला एकत्र सर्व आलेले दिसतील। आता कसं आपल्या याच्यामध्ये
मतभेद असतात, आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेला असतो, पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले असतात. सगळ्या गोष्टी एका दिवसात इलेक्ट्रिकचं बटन दाबलं लाईट लागले असं होत नसतं. प्रत्येकाच्या पद्धतीने त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता असते, कोण हस्तक्षेप करू, अन्य काय गोष्टी करू, चर्चातून मार्ग निघत असतो. आणि या मतदारसंघामधून चर्चेतून तुम्हाला मार्ग निघालेला दिसेल. हा मतदारसंघ किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य देणारा हा भारतीय जनता पार्टीचा मताधिक्य देणारा हा मतदारसंघ म्हणून तुम्हाला पुढे येईल.